वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवतिरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभूजीज माताजीज आपलं सगळ्यांचं स्वागत आहे श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। माझा आवाज आपल्याला व्यवस्थित ऐकू येत आहे का? हो प्रभूजी. ठीक आहे ठीक आहे। तर माफ करा, मागचे काही दिवस आपला मंगळवारचा सेशन होऊ शकला नाही, कारण मी आठवड्यातले 4 दिवस इकडे मुंबईमध्ये आहे. परंतु आता आपण प्रयत्न करत आहोत की ही हा जो मंगळवारचा स्लॉट आहे, टाइम स्लॉट, त्यामध्ये आपण पुन्हा श्रीमद भागवतमची चर्चा सुरू करू. तर काही दिवस ॲडजस्ट करा, जोपर्यंत स्केड्यूल सेटल होत नाही तोपर्यंत ऑफिसमधून ऑफिसच्या कपड्यांमध्ये आपल्याला हा सेशन घ्यावा लागेल. तर आपण मागच्या वेळेस पाहिलेलं की कशा प्रकारे परीक्षित महाराज हे कलिपुरुषाला मृत्यूदंड देण्यासाठी तयार झालेले आहेत आणि त्यांनी आपली तलवार ही म्यानातून उपसलेली आहे. आणि त्याच वेळेला कलिपुरुष हा परीक्षित महाराजांना शरण जातो आणि स्वतःच्या जीवासाठी विनवणी करतो, संरक्षण मागतो. आणि आपण हे पण पाहिलं की कशा प्रकारे एका क्षत्रियासाठी हे कर्तव्य आहे की शरण आलेल्या व्यक्तीला तो ठार करू शकत नाही, त्याला संरक्षण देणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि केवळ परीक्षित महाराजांसारखाच व्यक्ती, जे की एक आदर्श राजा होते, राजर्षी होते, अशा प्रकारच्या अवघड परिस्थितीतून असे असे पर्याय निवडू शकतो जेणेकरून क्षत्रिय धर्माचं पण पालन व्हावे आणि त्या क्षत्रिय धर्माचं पालन करताना सामान्य लोकांना पण कलिपुरुषाच्या आहारी जाण्याची वेळ येऊ नये. तर कशा प्रकारे परीक्षित महाराजांनी हे साध्य केलं ते आपण या श्लोकांमधून पाहू. आणि आज शक्य झालं तर आपण हा अध्याय इथे पूर्ण करू की परीक्षित महाराजांकडून कलिपुरुषाला मिळालेली शिक्षा आणि पारितोषिक कशा प्रकारे त्यांनी दोन्हीही कलीला दिलं. तर श्लोक क्रमांक 38.
माताजी श्लोक बरोबर आहे ना? 38च आहे ना? हो हो प्रभूजी. ठीक आहे, ठीक आहे. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. सूत उवाच सूत उवाच उवाच अभ्यर्थितस्तदा तस्मै अभ्यर्थितस्तदा तस्मै स्थानानि कलयेददौ स्थानानि कलये ददौ द्यूतं पानं स्त्रियः सूना द्रुतं तं पानं स्त्रियः सूना यत्र अधर्मश्चतुर्विधः यत्र अधर्मश्चतुर्विधः. तर आपण याचा अनुवाद आणि तात्पर्य पाहण्याच्या अगोदर कुणाच्या लक्षात आहे का प्रभूजीज माताजीज धर्माचे 4 स्तंभ कोणते कोणते पाहिलेले आपण? कुणी सांगू शकेल? प्रयत्न करा. तप, शौच, क्षमा, हा, सत्य, शौच, दया आणि तप. बरोबर आहे. सत्य, शौच, दया आणि तप हे धर्माचे 4 स्तंभ आहेत. तर परीक्षित महाराजांनी काय केलं की ज्या वेळेस कलिपुरुषाने त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी प्रार्थना केली आणि त्यांना शरण गेला कलिपुरुष, त्यावेळेस परीक्षित महाराजांनी अशा ठिकाणी राहण्याची परवानगी दिली कलिपुरुषाला जिथे की या धर्माच्या 4 स्तंभांचा ऱ्हास होत असेल, ज्या ठिकाणी हे धर्माचे जे 4 तत्व आहेत त्यांचा भंग केला जात असेल. कारण परीक्षित महाराजांच्या काळामध्ये लोक धर्माचं एवढं व्यवस्थित प्रकारे पालन करायचे की अशी कोणतंच ठिकाण नव्हतं ज्या ठिकाणी धर्माच्या ह्या 4 तत्वांना भंग केलं जायचं. तर आपण पाहूया कशा प्रकारे त्यांनी ह्या जागा दिल्या कलिपुरुषाला राहण्यासाठी. कुणाला वाचायचंय का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. मी वाचू? हा, संगीता माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सूत गोस्वामी म्हणाले, कलीने अशा प्रकारे प्रार्थना केल्यानंतर परीक्षितांनी त्याला जेथे द्यूत, मद्यपान, वेश्यावृत्ती आणि पशुहत्या होत असेल अशा ठिकाणी राहण्यास अनुमती दिली. तात्पर्य: अहंकार, वेश्यावृत्ती, मादक पदार्थांचे सेवन, असत्य भाषण ही अधर्माची 4 तत्वे तपश्चर्या, पावित्र्य, दया, सत्य या धर्मतत्वांच्या विरोधी आहेत. राजाने कलीला ज्या 4 ठिकाणी विशेष करून राहण्याची अनुमती दिली होती ती स्थाने म्हणजे द्यूताचे अड्डे, कुंटनखाने, मद्याचे गुत्ते आणि कत्तलखाने ही होत. श्रील जीव गोस्वामींचे सांगणे आहे की धर्मशास्त्रानुसार सौत्रामणी यज्ञाव्यतिरिक्त मद्यपान, वैवाहिक संबंधाखेरीज स्त्री संबंध, शास्त्रांच्या आदेशाविरुद्ध पशुवध ही सर्व अधार्मिक कर्मे आहेत. प्रवृत्त म्हणजे लौकिक सुखामागे असलेले आणि निवृत्त म्हणजे मायापाशातून मुक्त झालेले असे 2 प्रकारचे लोक असतात आणि त्यांच्यासाठी वेदाने निरनिराळे 2 प्रकारचे मार्ग सांगितले आहेत. प्रवृत्ती मार्गी लोकांसाठी वेदाज्ञा आहे की त्यांनी आपली कार्ये क्रमाक्रमाने नियमांखाली नियंत्रित करीत मुक्ती मार्गाकडे अग्रेसर व्हावे. त्यामुळे जे अज्ञानाच्या अगदी खालच्या पातळीवर आहेत आणि मद्यपान, स्त्रीसंग आणि मांसाशन यातच ज्यांना अजून रुची आहे त्यांच्याकरता सौत्रामणी यज्ञातून मद्यपान, विवाह बंधनातून स्त्रीसंग आणि काही विशिष्ट यज्ञांतून मांसाशन सांगितले गेले आहे. वैदिक वाङ्मयातील या आज्ञा एका विशिष्ट वर्गासाठीच आहेत, सर्वांसाठी नाहीत. असो, त्या विशिष्ट वर्गासाठी का होईना त्या वेदाज्ञा असल्याने प्रवृत्तांच्या या कृतींना अधर्म मानता येत नाही. एका माणसाचे अन्न हे कदाचित दुसऱ्यासाठी विषयी असू शकेल. त्याप्रमाणे तमोगुणात असलेल्यांसाठी ज्या गोष्टी निर्धारित केलेल्या आहेत त्या सत्वगुणी लोकांसाठी विषासमानही ठरू शकतील. श्रील जीव गोस्वामी प्रभू त्यासाठी
आग्रहाने सांगतात की एका विशिष्ट वर्गासाठी असलेल्या धर्मशास्त्रांच्या आज्ञांना अधर्म मानता येणार नाही, परंतु वस्तुतः त्या अधर्मच आहेत आणि त्यांना कधीही उत्तेजन देता कामा नये. धर्मशास्त्रातील काही आज्ञा अधर्मांना उत्तेजन देण्यासाठी नसून आवश्यक असलेल्या अधर्मांना नियंत्रणात आणून लोकांना धर्ममार्गाकडे वळविण्यासाठी आहेत. परीक्षित परीक्षित महाराजांच्या चरणचिन्हांचे अनुगमन करीत राज्यात तप, शुची, दया, सत्य अशा धर्मतत्वांचे पालन केले जात आहे की नाही हे पाहणे आणि मद, व्यभिचार, मद्यपान, असत्य अशा धर्माविरोधी तत्वांचे उच्चाटन करणे हे सर्व राष्ट्रप्रमुखांचे कार्यकारी अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. तडजोड करावीच लागली तर कलीला द्यूतागार, मद्यालय, वेश्यागृहे आणि कत्तलखाना अशी स्थाने द्यावीत. जे या अधार्मिक सवयींच्या आहारी गेले असतील त्यांचे नियंत्रण धर्मशास्त्र नियमांनी करावे, परंतु कोणत्याही परिस्थितीत सरकारने त्यांना उत्तेजन देऊ नये. अर्थात शासनाने जुगार, मद्यपान, अवैध स्त्री पुरुष संबंध व असत्य या गोष्टी पूर्णपणे थांबवल्या पाहिजेत. ज्यांना आपल्या क्षेत्रातून भ्रष्टाचार निपटून काढायचा आहे त्यांनी त्यासाठी पुढील धार्मिक सूचना पाळाव्यात. हा, तर आपण आधी एवढी चर्चा करू माताजी, मग पुढे जाऊ. तर हो. खूप खूप महत्वाचा तात्पर्य आहे श्रीमद भागवतामध्ये, आणि आपल्या लक्षात येईल की कोणत्या स्तरापर्यंत जाऊन श्रीमद भागवतामध्ये सर्व तत्वे दिली आहेत की कशा प्रकारे धर्माच्या आधाराने आपण आपलं जीवन जगू शकतो. आणि हे तत्वज्ञान केवळ जे भक्ती मार्गामधील लोक आहेत त्यांच्यासाठीच नाहीये, सामान्य माणसासाठी पण दिलेली आहे, जे की लौकिक आनंदाच्या आहारी गेले आहेत. लौकिक म्हणजे लगेच प्राप्त होणारा आनंद, त्याच्यासाठी कोणतं नियमांचं वगैरे पालन करायची कुणाची तयारी नाहीये. अशा लोकांसाठी पण श्रीमद भागवतामध्ये काही अटी नियम दिलेले आहेत, जेणेकरून ते हळूहळू भक्ती मार्गाच्या स्तरावर येण्यासाठी प्रयत्न करू शकतील. तर सर्वात सुरुवातीला सांगितलं आहे की ह्या ज्या 4 प्रकारचे जे पापमय कर्म आहेत, जसं की द्यूत म्हणजे जुगार, आणि जुगार हे धर्माच्या कोणत्या तत्वाच्या विरुद्ध आहे प्रभूजीच माताजीच, कोण सांगेल? आपण जे धर्माचे 4 तत्व पाहिले त्याच्यापैकी कोणत्या तत्वाच्या विरोधात येतं? चुकलं तरी हरकत नाही, प्रयत्न करा. हरे कृष्ण, सत्यता जाते प्रभूजी. सत्य, हा बरोबर आहे. तर जुगार किंवा द्यूत हे सत्याच्या विरोधात आहेत. सत्य हे धर्मतत्व यामुळे भंग पावते, कारण याच्यामध्ये खोटेपणा असतो जुगारामध्ये. त्याचप्रमाणे मद्यपान कशाच्या विरोधात आहे? कोणत्या धर्मतत्वाच्या? तप. तप. तप या तत्वाच्या विरोधामध्ये मद्यपान आहे. कशामुळे तप या तत्वाच्या विरोधात आहे? सगळ्यात साधी सोपी गोष्ट की कोणतंही व्यसन असो, इंटॉक्सिकेशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? नशेचा पदार्थ. कोणत्याही नशापान हे तप याच्या विरोधात काय इशू किंवा काय गडबड आहे जर कोणी नशापान करत असेल तर? सगळ्यात पहिले प्रभूजीच माताजीच, आपण ह्या भौतिक जगामध्ये आहोत, अगोदरच आपल्याला विसर पडलेला आहे आपलं भगवंतांसोबत जे शाश्वत संबंध आहे, आणि भगवंतांचं जे भगवत धाम आहे, जे की आपलं शाश्वत घर आहे, त्याचा आपल्याला अगोदरच विसर पडलेला आहे या भौतिक जगात आल्यामुळे. आणि त्या विसर पडलेल्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस अगोदरच विसर पडला, आपण अजून एक स्वतःवर नशापान करून असं एक लेयरला आपण काय म्हणतो, थर, असा एक थर आपल्यावर झाकून घेतो, जेणेकरून त्या विसर पडलेल्या अवस्थेमध्ये अजून आपण जास्त विसर पडलेल्या अवस्थेमध्ये जातो, की स्वतः भगवंतांचे दास आहोत ही ओळख आपण आधीच विसरलेली, जागत्या उघड्या डोळ्यांच्या अवस्थेमध्ये. आणि त्या विसरलेल्या गोष्टीला आपण पुन्हा
लक्षात आणण्याचा, तो संबंध पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु अशा विसरभोळ्या अवस्थेमध्ये जर आपण नशापान वगैरे इत्यादी गोष्टींमध्ये रमलो, तर अजून जास्त इग्नोरन्सला आपण मराठीमध्ये काय अज्ञान, अजून जास्त अज्ञानाच्या अवस्थेमध्ये मनुष्य जातो आणि भगवंतांबद्दलची जे स्मरण आहे त्याची धूसर शक्यताही राहत नाही अशा व्यक्तीला होण्याची, जर तो इतक्या अज्ञानाच्या अवस्थेत पोहोचलेला असेल. जसं की तुम्ही साधं उदाहरण घेऊन पहा, की जो पिलेला व्यक्ती असतो, पिदाडा व्यक्ती असतो, तर कधी-कधी ते घाणेरड्या ठिकाणी पडतात, नालीमध्ये, गटारामध्ये पडतात आणि अशा वेळेस पडल्यानंतर कधी-कधी त्यांना इजा पण होते. हातापायाला लागतं पण, कधी रक्त पण निघतं. तर सामान्य मनुष्य जो त्यांच्याकडे पाहत आहे, त्याला बघून वाईट वाटतं, की अरे, या व्यक्तीच्या हातापायाला लागलेलं आहे आणि रक्त पण येत आहे. परंतु नशेच्या आहारी गेल्यामुळे त्या व्यक्तीला कळतं का, प्रभुजीच माताजीच, की आपल्याला लागलं आहे, आपल्या शरीराला इजा झाली आहे? नाही कळत. परंतु अनेक तासांनंतर ज्यावेळेस त्या नशेचा जो असर आहे, ज्यावेळेस त्या नशेचा जो प्रभाव आहे, तो कमी झाल्यानंतर मग तो मनुष्य, मग त्या मनुष्याला जाणवू शकतं, की अरे, माझे हात किंवा पायाला किती सारं लागलेलं आहे आणि कदाचित शरीराचे वेगवेगळे अवयव पण खूप सारे दुखत असतील. तर हीच एक्झॅक्टली अवस्था एका लौकिक आनंदाच्या आहारी गेलेल्या माणसाची पण होते. कारण अगोदरच विसर पडलेल्या अवस्थेमध्ये तो अजून स्वतःला अज्ञानामध्ये भर घालून घेतो, जेणेकरून भगवंतांना जाणण्याची जी धूसर शक्यता पण आहे, ती पण मग राहत नाही. तर हे झालं मद्यपान, जे आहे तप या धर्माच्या तत्वाच्या विरोधामध्ये. त्याचप्रमाणे वेश्यागमन किंवा अवैध स्त्री-पुरुष संबंध हे कोणत्या तत्वाच्या विरुद्ध आहे? प्रभुजीज माताजीच प्रयत्न करा. दुसरे कोणी बघता? शुची. शुची. शुची म्हणजे स्वच्छता. तर शास्त्रात दिलेल्या ह्या 4 धर्मतत्वांपैकी स्वच्छता हे जे तत्व आहे, ते फक्त बाहेरील स्वच्छतेसाठी नाहीये, शास्त्रात दिलेली स्वच्छता. शास्त्र सांगतं, की आपण बाहेरील स्वच्छता पण पाळली पाहिजे. दिवसातून व्यवस्थित स्वच्छ अंघोळ वगैरे करून, स्वच्छ कपडे घालून, स्वतःला स्वच्छ ठेवून आपण बाहेरची स्वच्छता पाळतो. पण शास्त्र सांगतं, की तेवढं पर्याप्त, तेवढं पुरेसं नाहीये. तर अवैध स्त्री संघ याच्यामध्ये शुची या धर्मतत्वाचा भंग होऊ नये म्हणून वेश्यावृत्ती हे त्याच्या विरोधात आहे. म्हणजे त्या ठिकाणी शुची या धर्मतत्वाचा भंग पावतो. जेणेकरून आपलं चारित्र्य हे आपण स्वच्छ ठेवणं, हे पण धर्माच्या तत्वाचं पालन करणंच आहे. आणि जर अशा चुकीच्या कार्यांमध्ये जर आपण स्वतःला गुंतवत असू, तर हे धर्मतत्वांचं ब्रीच, भंग करणं हाच त्याचा अर्थ होतो. आणि शेवटचा आहे पशुहत्या. पशुहत्या हे कोणत्या तत्वाच्या विरोधात आहे? दया. दया. तर हे हम्म. सोपं आहे समजण्यासाठी, कारण आपण दुसऱ्या जीवाची, आपण ज्यांनी की भगवंतांनी आपल्याला आपल्या अन्नाच्या रूपामध्ये दिलेलं नाहीये, त्या अशा जीवांची, निष्पाप जीवांची हत्या करणं. मग कुणी कधी-कधी लोकं येऊन केवळ आर्ग्युमेंट म्हणजे केवळ वाद घालण्यासाठी कधी-कधी प्रश्न मांडतात, की शाकाहारी लोकं पण हत्या करतच आहेत ना. समजा आपण पालकाची भाजी खाल्ली, मेथीची भाजी खाल्ली, तर त्या काही आपल्याला त्या वनस्पतींना इजा नाही का पोहोचवणं होत? किंवा अ, कोणते फुलं तोडून घेतले किंवा मुळासकट आपण अ, जमिनीतून काढला आणि त्याची भाजी केली आणि घेतली, तर ती पण हत्या नाही का होत? तर याचे 2 उत्तरं आपल्याला देता येतील. की हो, काही प्रमाणामध्ये कर्मफळ त्याच्यामध्ये पण आहे, की आपण कोणत्या झाडाला आपल्यामुळे इजा होत असेल किंवा आपण ते ग्रहण करत असू, त्याच्यामध्ये पण कर्मफळ निश्चित आहे, बरोबर आहे. परंतु भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलं, की ते कोणत्या गोष्टी स्वीकारतील, आपण जर त्यांना प्रेमाने अर्पण केल्या तर. त्या 4 गोष्टी भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितल्यात. 9वा अध्याय 26वा श्लोक. आपण एकदा तो श्लोक उघडू. पत्रम पुष्पम
फलं तोयं यो मे भक्त्या पत्रं पुष्पं प्रयच्छ फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छ तदहं प्रयच्छामि प्रयच्छामि. एक मिनिट. सॉरी. हा, तर कृपया आपण हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रभुजीज, माताजीज. पत्रं पुष्पं फलं तोयं पत्रं पत्रं फलं पुष्पं तोयं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति यो मे भक्त्या भक्त्या प्रयच्छति. प्रयच्छति तत् अहं भक्तिम् उपरुतं तहं तदहं भक्तिम् उपनुतम् अश्नामि प्रयतात्मनः. अश्नामि प्रयतात्मनः. तर भगवद्गीतेच्या ह्या श्लोकामध्ये कृष्ण 4 प्रकारच्या गोष्टी सांगत आहेत, ज्या आपण त्यांना अर्पण करू शकतो. आणि त्याच्यामध्ये हे वचन देत आहेत, की जर भक्त हे 4 प्रकारच्या गोष्टी प्रेमपूर्वक भगवंतांना अर्पण करत असतील, तर भगवंत निश्चित त्या स्वीकारतील. आणि तोच भगवंतांनी स्वीकारलेला भोग आपण प्रसाद या रूपामध्ये, भगवंतांचा प्रसाद या रूपामध्ये स्वीकारतो. तर कोणत्या 4 गोष्टी आहेत त्या? पत्र. पत्र म्हणजे कोणत्याही झाडांचे, वनस्पतींचे पानं. नंतर पुष्प. पुष्प म्हणजे फुलं. फलम. फलम म्हणजे फळं. आणि तोय म्हणजे पाणी. तर ह्या 4 गोष्टी भगवंतांनी सांगितल्यात, जे ते स्वीकारतील जर आपण त्यांना प्रेमाने अर्पण केले तर. पण भगवद्गीतेत किंवा दुसऱ्या कोणत्याही शास्त्रात कुठेच भगवंत म्हणत नाहीत, की अंडम, मत्स्यम ह्या प्रकारचं अन्न आपण प्रेमाने अर्पण करा आणि ते स्वीकारतील. मग कोणी म्हणू शकेल, की आपण कोणत्या पुराणामध्ये वगैरे सांगितलंय, कली पुराणात वगैरे, की चंडीला आपण अर्पण करू शकतो, कुठे शिवजींना अर्पण करू शकतो. मग ते पण तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, की अशा प्रकारचे जे तरतुदी, कन्सेशन्सला काय म्हणतो आपण प्रभुजीज, माताजीज? कन्सेशनला मराठीमध्ये सूट. सवलत. हा, सवलत. सवलत. हा, अशा प्रकारची सवलत किंवा सूट अशाच लोकांसाठी दिली आहे, जे की अशा प्रकारच्या अधार्मिक कृत्यांना आसक्त आहेत. आणि त्याच्यासाठी एक उदाहरण सोपं आपण पाहू शकतो, की उदाहरणार्थ ज्यावेळेस लहान मुलं शाळेत जाण्याची सवय नसते, तर त्यांना शाळेत येण्यासाठी आकर्षित करण्यासाठी कधी कधी काय करतात, की सुरुवातीला ज्यावेळेस मुलाला घेऊन ॲडमिशनसाठी घेऊन जातात पालक, त्या वेळेस मुलाला कधी कधी टॉफी देतात, कोणतं चॉकलेट वगैरे देतात. आणि त्या मुलाला पहिल्यांदा काय समज होतो, की अरे, शाळा ही किती छान जागा आहे, की आपल्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी काय मिळणार आहे? चॉकलेट मिळणार आहे, टॉफी मिळणार आहे. मग कदाचित पहिल्या दिवशी तो जाण्यासाठी तयार होतो, त्याला ती टॉफी दिली जाते, दुसऱ्या दिवशी पुन्हा दिली जाते. हरे कृष्ण. तर परंतु नियमितपणे असा मुलगा ज्यावेळेस शाळेत जायला लागतो, त्यावेळेस त्याला काही रोज टॉफी मिळत नाही. का? कारण ते फक्त सुरुवातीला शाळेत न जाण्यापासून कमीत कमी तो शाळेत जाण्यासाठी तयार व्हावा, ह्यासाठी ती सवलत दिलेली आहे. त्याचप्रमाणे भागवत सांगते, की हे जे काही काही वेदांमध्ये सवलती दिलेल्या आहेत, जसं की ज्यांना मांसाशन करण्यापासून जमतच नाहीये, त्यांना त्या प्रति आसक्ती आहे, त्यांनी काही ठरवून दिलेले जे देवी किंवा देवता आहेत, भगवंतांना तर आपण अर्पण करू शकत नाही अशा गोष्टी, परंतु ठरवून दिलेले जे देवी किंवा देवता आहेत, क कली म्हणा, सॉरी, कली म्हणजे काली माता, चंडी किंवा शिवजी म्हणा, काही ठिकाणी त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी अर्पण केल्या जातात. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, की अशा प्रकारच्या गोष्टी अर्पण केल्यानंतर त्याच्यातून कर्मफळ भेटणार नाहीत, असं नाहीये. इथे भागवतामध्ये सांगितलंय, की ह्या सवलती केवळ आणि केवळ एकच गोष्टीसाठी दिलेल्या आहेत, की कमीत कमी प्राणी स्तरावरून
व्यक्तीला मनुष्य स्तरावर आणता यावं, की काहीच म्हणजे काहीच नियमाचं पालन न करण्यापेक्षा काही ठराविक नियमांचं पालन करून तो इंद्रिय भोग करा, जेणेकरून हळू प्राणी स्तरावरून व्यक्तीला वर आणता येईल. अजून एक उदाहरण देतो मी आपल्याला, की बहुतांश देशांमध्ये पृथ्वीवरील आपण पाहतो की नशेचे जे पदार्थ आहेत, ड्रग्स वगैरे इत्यादींवर खूप बंदी आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलं तर की असे काही देश आहेत जिथे असे पदार्थ जर सापडले जवळ आणि एका ठरवलेल्या मात्रेच्या जास्त प्रमाणात असतील, तर त्या व्यक्तीला मृत्यूदंड पण होतो. परंतु असे पण काही देश पृथ्वीवर म्हणजे पृथ्वीवर आहेत, ज्या ठिकाणी केवळ लोकांनी अशा गोष्टींमध्ये चुकीच्या मार्गाने जाऊ नयेत, गुंतू नयेत. म्हणून कायद्याच्या माध्यमातूनच काही नियमांचं पालन करून त्यांना ह्या गोष्टी खरेदी करू देतात, सरकारच्या परवानगीनुसार. तर याचा अर्थ असा आहे का, की सामान्य लोकांनी पण त्या गोष्टी खरेदी कराव्यात, त्याच्याकडे जावं? अजिबात नाही. त्याचप्रमाणे एक तिसरं छोटंसं उदाहरण, की आपण भारतामध्ये पण बऱ्याच ठिकाणी पाहतो, की दारूचं सेवन ज्यांना करायचं आणि ज्यांना त्याच्याविना जमतच नाही, अशा व्यक्तींसाठी काही ठरवून दिलेल्या जागा आहेत, की कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मनाला वाटेल तसं सेवन करू शकत नाही आणि जर त्यांनी केलं तर कायद्यानुसार त्यांना दंड होऊ शकतो, शिक्षा होऊ शकते. परंतु ज्यांना हे सेवन करायचंच आहे, त्यांच्यासाठी ठरवून दिलेल्या जागा आहेत, जिथे त्यांनी जायला हवं. काही विशिष्ट त्यांना तिथे पैसे भरावे लागतील आणि मग अशा गोष्टींचं सेवन करायला मिळेल. तर इथे सांगितलंय, की अशा अधार्मिक प्रवृत्तीच्या ज्या गोष्टी आहेत, त्यांच्यासाठी दिलेल्या ज्या सवलती आहेत, तमोगुणातील लोकांबद्दल. तमोगुण सगळ्यांना माहिती आहे, प्रभुजीच माताजीच? इथे कोणी असं आहे का, ज्यांना तमोगुण म्हणजे काय माहिती नाही? हरे कृष्ण. प्रभूजी सर्वांना माहिती आहे. माहिती आहे, ठीक आहे. तर तमोगुणातील लोकांसाठी ज्या दिलेल्या सवलती आहेत, त्या सवलतींचा आधार घेऊन सामान्य माणूस हा त्याच्या आहारी जाऊ नये. जर त्या गोष्टींचा आश्रय घेतला सामान्य माणसाने, तर त्या तमोगुणातील व्यक्ती त्या व्यक्तीच्या ऱ्हास पावण्याचं, त्या व्यक्तीच्या नरकाकडे जाण्याचं कारण ठरतील. इथे श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात, की केवळ वेदाज्ञ आहेत म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तींना सामान्य माणसासाठी धर्म मानता येणार नाही. प्रभुपादजी सांगतात, की एका माणसाचे अन्न हे कदाचित दुसऱ्यासाठी विषयी असू शकेल. एक साधं उदाहरण द्यायचं झालं, तर काही रोगांचे औषधं, उदाहरणार्थ कॅन्सर ह्या विरुद्धचं औषध जर आपण पाहायला गेलं, तर असे काही म्हणजे तीव्र प्रकारचे औषधं आहेत, जे की सामान्य माणसाने घेतले तर तब्येत चांगली असलेली तब्येत बिघडून जाईल. उदाहरणार्थ कॅन्सरच्या पेशी मारण्याचं त्याच्यामध्ये प्रमाण असतं अशा औषधांमध्ये. जसं की किमोथेरपीमध्ये वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे रसायनं शरीरामध्ये सोडली जातात, त्या कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी. पण तुम्ही म्हणाल, की हो, हे औषध आहे ना, तर सामान्य माणसाला पण आपण देऊ, काही हरकत नाही. पण आहे ती तब्येत त्या व्यक्तीची खूप जास्त वाईट परिस्थितीमध्ये बिघडू शकते, जर अशा व्यक्तींनी काळजी घेतली नाही तर. त्याच्यामुळे भागवतात सांगितलंय, की अशा प्रकारे एका माणसाचे अन्न हे कदाचित दुसऱ्या व्यक्तीसाठी विषयी ठरू शकेल. म्हणजे ह्या सवलतींचा फायदा घेण्याचा सामान्य व्यक्तींनी प्रयत्न करू नये, ज्यांना भगवद्धाम प्राप्त करायचं आहे. त्या सवलती केवळ व्यक्तींना एका प्राणी स्तरावरून मनुष्य स्तरावर आणण्यासाठी ह्या सवलती दिलेल्या आहेत. आणि मनुष्य स्तरानंतर अजून आध्यात्मिक मार्गामध्ये अजून प्रगत होण्यासाठी भक्तीचा मार्ग हा दिलेला आहे मनुष्य स्तरावर आल्यानंतर.
तर आतापर्यंत ज्या आपण मुद्द्यांवर चर्चा केली त्याच्यामध्ये कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. नाही प्रभूजी. हरे हा. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हा प्रभूजी. अं, एक प्रश्न म्हणजे आता आपण चर्चेत बोललो की अपवादात्मक जे देवी देवता आहेत त्यांच्यासाठी हा म्हणजे मद्य किंवा मांसाहाराचा प्रसाद नैवेद्य चालू शकतो. बरोबर. म्हणजे जे लोक तमोगुणात आहेत किंवा तमो याच्यामध्ये आहेत आणि त्यांचं अधर्मीवर जास्त आसक्त आहेत अशांना ती सवलत दिलेली आहे. बरोबर. तर अधर्माकडे आसक्त झालेल्या लोकांना मुळातच ते नास्तिक असतात ना, त्यामुळे त्यांची स्वीकार कसा होऊ शकेल किंवा त्या देवीला तरी किंवा देवाला कसा काय शक्य होऊ शकेल असं एक मनात खरी शंका. See, असे आपण शास्त्रामध्ये पण खूप सारे उदाहरणं पाहतो प्रभूजी, की बरेचसे वेगवेगळे प्रकारचे जे असुर होते, जसं तुम्ही रावणाचं उदाहरण घ्या, तुम्ही हिरण्यकशिपूचं उदाहरण घ्या. तर हे सर्व अशा प्रकारच्या अधार्मिक गोष्टींना आसक्त होते आणि अशा प्रकारच्या अधार्मिक गोष्टींना आसक्त असून पण देवी देवतांच्या उपासनेमध्ये गुंतलेले होते. जसं रावण शिवजींच्या उपासनेमध्ये स्वतःला त्यांनी गुंतवलं होतं, त्यांच्याकडून भौतिक लाभ प्राप्त करवण्यासाठी. हिरण्यकशिपूने ब्रह्माजींच्या उपासनेमध्ये स्वतःला जोडलं होतं, वेगवेगळ्या प्रकारचे भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी. तर तुम्ही म्हणता ते खरं आहे, की नास्तिक लोक बहुतांश असू शकतील. खरं आहे. परंतु त्या नास्तिक लोकांना कुठून ना कुठून तरी वर आणणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारच्या सर्व तळागाळाच्या लोकांना थोडंसं वर आणण्यासाठी किमान मनुष्य स्तरावर त्यांनी तरी आपले कार्य करावेत, आपले आचरण ठेवावं. यासाठी त्यांना ह्या सवलती दिल्या जातात, की कोणत्या ना कोणत्या प्रकारे धर्माच्या तत्वांकडे त्यांची आसक्ती वाढावी. मग स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी का होईना. ठीक आहे ओके. प्रभूजी? येस. हरे हरे कृष्ण. जसं मी उदाहरण दिलं, की मुलगा शाळेत जातच नाहीये आणि हो. चॉकलेट हे काही तब्येतीसाठी चांगलं नाहीये. जास्त प्रमाणात घेतलं तर तब्येत बिघडू शकते, दात किडू शकतात, बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात. परंतु ती शरीरासाठी जी गोष्ट चांगली नाहीये, ती पण कमी प्रमाणामध्ये, थोड्या प्रमाणामध्ये दिली जाते. कमीत कमी तो शाळेत न जाण्यापासून शाळेत जाण्यासाठी तयार व्हावा. मग शाळेत गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, की कशाप्रकारे ह्या गोष्टी आपल्या तब्येतीसाठी चांगल्या नाहीयेत आणि मग त्या गोष्टींचा पुरवठा पण बंद केला जातो. क्लिअर आहे का प्रभूजी? हो. येस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? ठीक आहे. आपण पुढे जाऊ. कोणत्या माताजी वाचत होत्या? वाचू. हा, संगीता माताजी. एक मिनिट. हा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्यांना पासून वाचा, ज्यांना आपल्या क्षेत्रातून. पहिल्या पॉइंट पासून ना? नाही, हा नाही, म्हणजे त्याच्या अगोदरचं वाक्यापासून, ज्यांना आपल्या क्षेत्रातून. हा हा. ज्यांना आपल्या क्षेत्रातून भ्रष्टाचार निपटून काढावयाचा आहे त्यांनी त्यासाठी पुढील धार्मिक सूचना पाळाव्यात. ठीक. महिन्यातून किमान 2 दिवस पूर्ण उपवास म्हणजे तपश्चर्या. आर्थिक दृष्टिकोनातून पाहता सुद्धा त्यामुळे टनावारी धान्य राज्यात वाचवता येईल. तसेच नागरिकांच्या सर्वसाधारण आरोग्यावरही याचा चांगला परिणाम होईल. 2. 24 वर्षे झाली की मुलाचे आणि 16 वर्षे झाली की मुलीचे लग्न होणे अनिवार्य. शाळा आणि महाविद्यालयांतील सहशिक्षणात फारसे काही वावगे नाही, परंतु मुला-मुलींचे योग्य वेळी विवाह झालेले असले पाहिजेत. एखादी विद्यार्थिनी व एखादा विद्यार्थी यांच्यात नियमबाह्य जवळीक दिसून आल्यास त्यांचा विवाह करावा. अनैतिकतेला वाव देऊ नये. घटस्फोटाच्या कायद्याने वेश्यावृत्तीस उत्तेजन मिळत आहे, त्यासाठी सबब तो रद्द करावा. 3. राज्यातील नागरिकांनी व्यक्तिशः आणि सामुदायिक रीतीनेही आपल्या उत्पन्नाचा अर्धा भाग समाजात आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी दिलाच पाहिजे.
लोकांनी भागवताच्या तत्वांचा पुढीलप्रमाणे प्रचार करावा. कर्मयोग. आपल्या प्रत्येक कृतीचे उद्दिष्ट भगवंतास संतुष्ट करणे हेच असले पाहिजे. अधिकारी व्यक्तीकडून अथवा साक्षात्कारी व्यक्तीकडून नित्य भागवत श्रवण केले पाहिजे. सामुदायिक रीतीने घरी अथवा मंदिरात भगवंताचे गुणगान केले पाहिजे. भागवताचा प्रसार करण्यासाठी भगवत भक्तांना सर्व प्रकारचे सहाय्य करण्यात यावे. भगवत भावना भावित वातावरण असेल अशा ठिकाणी निवास करावा. या नियमाने जर शासन चालेल तर आपोआपच सर्वत्र भगवत भावनामय वातावरण निर्माण होईल. सर्व प्रकारचा द्यूत त्यात जुगार सट्टेबाजी सुद्धा आली. हा अधपतनाकडे नेणारा आहे आणि सरकारच जेव्हा द्यूताला उत्तेजन देते तेव्हा तर सत्याचा संपूर्णपणे लोप होतो. वर निर्दिष्ट केलेल्या वयापेक्षा अधिक काळपर्यंत मुलामुलींनी अविवाहित राहणे आणि सर्व प्रकारच्या कत्तलखान्यांना अनुमती देणे हे तत्काळ थांबले पाहिजे. ज्यांना मांसाहार करावायचा आहे त्यांनी तो धर्मशास्त्रात सांगितलेल्या पद्धतीनेच केला पाहिजे, अन्य प्रकारे नव्हे. सर्व प्रकारच्या मादक द्रव्यांचे सेवन, मद्यपान, धूम्रपान, तंबाखू चगळणे किंवा चहा पिणे हे देखील कायद्याने बंद झाले पाहिजे. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. हरे श्रील कृष्ण. प्रभुपाद की जय. तर खूप साऱ्या वर्षांनी आ इ ई उ हे वाचण्यात आलं, तर छान वाटत आहे क्रमाने देण्यासाठी. तर इथे भागवतामध्ये काही मूलभूत नियम आणि नियमांचं पालन सांगितलेलं आहे. जर आपल्याला भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल तर भ्रष्टाचार म्हणजे प्रभूजीच माताजीच आपल्याला जो माहिती आहे बाहेरच्या जगामध्ये आढळणारा केवळ तोच भ्रष्टाचार नाहीये. भ्रष्टाचार म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातल्या जीवनातल्या विभागांमध्ये पसरलेली घाण किंवा अस्वच्छता दूर करणे. भ्रष्टाचार म्हणजे कोणतीही खराब झालेली गोष्ट जर आपल्याला स्वच्छ करायची आहे, दुरुस्त करायची आहे, तर त्यासाठी मूलभूत काही नियम पाळलेले आहेत. आणि हे नियम कशासाठी आहेत, काय दर्शवतात, की धर्माचे जे 4 तत्व आहेत, सत्य, शौच, दया आणि तप, या 4 तत्वांना अनुसरून हे सारे नियम दिलेले आहेत. तर तपश्चर्येसाठी साधा सरळ नियम सांगितलाय आणि आपण याच्यावर बऱ्याच वेळा चर्चा केली, की 15 दिवसातून 1 वेळा उपवास हा शरीरासाठी खूप फायद्याचा आहे. आणि शास्त्रज्ञ आत्ता कुठे ही गोष्ट प्रूव्ह करत आहेत काही वर्षांमध्ये, परंतु आपल्या शास्त्रांमध्ये हजारो वर्षांपूर्वी ही गोष्ट सांगितलेली, की आपल्या शरीरासाठी उपवास ही चांगली गोष्ट आहे, जर आपण एका विशिष्ट नियमांचं पालन करून तो उपवास करत असू. एकादशीला म्हणा, 15 दिवसातून एकदा. आणि जर असं केलं, आजकाल आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल प्रभूजीच माताजीच, की पूर्ण जगामध्ये सध्या जेवढे लोक उपासमारेने त्रासलेले आहेत ना, ग्रासलेले आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणामध्ये लोक हे स्थूल शरीराने, स्थूल शरीर सगळ्यांना माहिती आहे, की जास्त वजन असणे म्हणजे आवश्यकतेपेक्षा न्यूट्रिएंट्स, पोषकांचं प्रमाण जास्त असणे हे जास्त प्रमाणात रोगाचं कारण ठरत आहे. तर हे सामान्यतः स्वाभाविकतः ही गोष्ट नियंत्रणात येईल जर आपण एकादशीला प्रत्येक उपवास केला तर. आणि दुसरी गोष्ट श्रील प्रभुपादजी इथे सांगतात, की कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये धान्याची बचत होईल. आपण कल्पना नाही करू शकत. जर पूर्ण देशातील जे वयस्कर लोक आहेत, 18 पेक्षा जास्त वय, आणि ज्यांचं वृद्धावस्थेच्या अगोदरचं वय समजा 60 असू, जोपर्यंत शरीर साथ देतं, त्या सर्वांनी जर 15 दिवसातून एकदा उपवास करायचं ठरवलं तर कितीतरी टनांनी ते अन्नधान्याची बचत होईल. आणि तेच अन्नधान्य अशा ठिकाणीसाठी वापरल्या जाऊ शकतं ज्या ठिकाणी लोकांना अन्नधान्य पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाहीये. म्हणजे दोघांसाठी पण फायदा आहे. स्थूलता कमी होईल आणि ज्यांना जास्त गरज आहे त्यांना पण ती गोष्ट मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होईल. हे झाला पहिला नियम. दुसरा, की
विवाह बाह्य अवैध संबंध टाळण्यासाठी किंवा अवैध पण सोडा, परंतु प्रौढ झाल्यानंतर अवैध प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे संबंध टाळण्यासाठी शास्त्रामध्ये सांगितलं योग्य वेळेमध्ये लग्न होणं मुलाचं आणि मुलीचं आवश्यक आहे. मग कुणी म्हणू शकतं की 24च का सांगितलं? आपल्याकडे तर कायद्यानुसार जी व्यवस्था आहे ती 21 वर्ष मुलासाठी, 18 वर्ष मुलीसाठी. ठीक आहे. किमान ते कायद्यानुसार वय झाल्यानंतर तरीही लग्न लावून द्यायला पाहिजे. नाहीतर अवैध संबंधांचं प्रमाण हे समाजामध्ये वाढीस लागतं. आणि त्याच अनुसार श्रील प्रभुपादजी त्यांच्या वेगवेगळ्या क्लासेसमध्ये हे पण सांगायचे की कशा प्रकारे वैदिक विवाह संस्थेमध्ये घटस्फोट हा प्रकार नव्हता. पण तुम्ही म्हणाल की खूप साऱ्या महिलांचं शोषण व्हायचं किंवा त्यांच्यावर अत्याचार व्हायचे, मान्य आहे. परंतु सर्वच वैदिक संस्कृतीमध्ये तसं होतं असं अजिबात नाही. आपण कितीतरी महान स्त्रियांचं उदाहरण शास्त्रामध्ये पाहतो, जिथे त्या भक्ती मार्गामध्ये खूप श्रेष्ठ स्तरावर त्या आहेत. आपण कुंती मातेचं उदाहरण पाहतो, द्रौपदीचं उदाहरण पाहतो, गांधारीचं पण उदाहरण पाहतो. श्रीमद भागवतामध्ये गांधारी यांचं गुणगान केलेलं आहे. का? त्यांच्या पतिव्रता असल्यामुळे. तर सांगण्याचा हेतू असा की खऱ्या वैदिक संस्कृतीमध्ये स्त्रियांचा मान सन्मान हा टिकवला जायचा, परंतु त्याचं विकृत रूप जे आपल्याला काही शेकडो वर्षांपूर्वी जे पाहायला मिळालं, ज्याच्यामध्ये वैदिक संस्कृतीचा ऱ्हास होत गेला, त्याच वेळेस स्त्रियांवरचे अत्याचार पण वाढत गेले आणि त्याच्यानंतर घटस्फोट वगैरे आधुनिक कायदे उदयास आले. परंतु वैदिक विवाह संस्थेमध्ये अशी व्यवस्था सामान्यतः सामान्य लोकांसाठी कधीही उपलब्ध नव्हती. तर हा मुद्दा थोडासा कंट्रोवर्शियल म्हणजे समजण्यासाठी थोडीशी चर्चा पण आवश्यक आहे, परंतु बाकीचे मुद्दे समजण्यासाठी सोपे आहेत. नंतरचं आहे की दया सामान्य जीवांसाठी त्यांच्या आध्यात्मिक उद्धारासाठी प्रत्येक कमावत्या व्यक्तीचं कर्तव्य आहे की आपल्या कमावण्यामधला उत्पन्नातला काही हिस्सा आणि विशेषतः आयडियल म्हणजे आदर्श श्रीमद भागवतामध्ये सांगितलं आहे की 50% हिस्सा व्यक्तीने समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी हा देणं आवश्यक आहे. आणि एक उदाहरण देतो मी की आपल्या उत्पन्नातलं सगळं उत्पन्न हे कसं आपलं नाहीये. कोणत्याही देशामध्ये तुम्ही जा, मध्य पूर्व देशात काही अपवाद आहेत, परंतु सामान्यतः जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये कुठेही तुम्ही काम करत असा, आपल्या महिन्याच्या उत्पन्नाचा काही भाग हा सरकार कर या रूपामध्ये आपल्याकडून घेतात. मग कुठे 15%, कुणासाठी 20%, कुणासाठी 30% इत्यादी कर व्यवस्था लागू केली जाते. मग एक व्यक्ती असं नाही म्हणू शकत की मी कष्टाने कमवलेले हे पैसे आहेत आणि हे माझ्या मालकीचे आहेत, मी कर भरणार नाही. कर चुकवणाऱ्या व्यक्तीला काय समजलं जातं? प्रभूजीज माताजीज, गुन्हेगार समजलं जातं कायद्यानुसार. आणि जर कोणी कर बुडवलेला आहे तर कायद्यानुसार त्या व्यक्तीला दंड, कायद्यानुसार शिक्षा करण्याची पण व्यवस्था आहे. त्याच प्रकारे भगवंतांनी आपल्याला सर्व मूलभूत तत्व प्रकृतीचे दिलेले आहेत की हवेसाठी आपण कोणता कर स्वच्छ हवेसाठी भरावा लागत नाही. सूर्यप्रकाशासाठी आपण भगवंतांना कोणता कर भरत नाही. आपल्याला जे धडधाकट शरीर दिलेलं आहे, हातपाय सगळे व्यवस्थित चालणारं, त्या शरीरासाठी आपण भगवंतांना कोणता कर भरत नाही. आपल्याला काम करण्यासाठी जे हातपाय, काम करण्यासाठी जी बुद्धी आहे, ती सर्व भगवंतांनी दिली आहे. मग एवढ्या सगळ्या गोष्टी भगवंतांनी देऊन जर दुसरा कोणताच आपण कर भरत नसू, तर निश्चित भगवंतांबद्दल पण आपलं काही देणं लागतं. आणि ते देणं म्हणजे सामान्य पतित लोकांच्या उद्धारासाठी, त्यांच्या आध्यात्मिक उद्धारासाठी आपण पण आपल्या उत्पन्नाचा काही हिस्सा, 50% आदर्श आहे, पण 50% शक्य नसेल तर काही हिस्सा आपण ज्या संस्था भगवंतांच्या भक्तीच्या प्रचार प्रसारामध्ये गुंतलेल्या आहेत, त्या संस्थेच्या प्रती
हे आपलं कर्तव्य म्हणून आपण देणं आवश्यक आहे. आणि ज्या प्रकारे सरकारचा कर भरल्याने आपलं उत्पन्न हे लेजिटिमेटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीज माताजीज? मान्यता प्राप्त कायद्यानुसार लेजिटिमेट. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नियमाप्रमाणे. नियमाप्रमाणे. हा, तर आपलं उत्पन्न हे नियमाप्रमाणे हे सार्थ बनतं. म्हणजे तो पैसा ज्याला आपण इंग्रजीमध्ये व्हाईट मनी, म्हणजे तो कायद्यानुसार आपल्याकडे नियमाप्रमाणे आहे की आपण तो बाळगू शकतो. त्याचप्रमाणे भगवंतांच्या विषयी पण आपलं असलेलं जे उत्तरदायित्व आहे ते जर आपण पूर्णता केली तर आपलं उत्पन्न हे त्या अनुसार पण नियमानुसार हे सार्थ बनतं. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं काम आहे की आपल्या उत्पन्नाचा काही भाग भगवंतांच्या अशा प्रकारे सेवेसाठी, सामान्य लोकांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना दान करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपलं प्रत्येक कृतीचं उद्दिष्ट भागवताच्या पहिल्या स्कंदातच 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय की भगवंतांच्या संतुष्टीसाठी असणं आवश्यक आहे. आपण एकदा तो श्लोक पण पाहू. हा, पहिला स्कंद 2रा अध्याय आणि 13वा श्लोक. तर कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. अतः पुंभीर्द्विज श्रेष्ठ अत पुंभिर्द्विज श्रेष्ठ वर्णाश्रम विभागशः स्वानुष्ठितस्य धर्मस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम्. तर या श्लोकामध्ये सांगितलंय की वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये आपले जे काही वेगवेगळे कर्तव्य, जे काही वेगवेगळे कार्य ठरवून देण्यात आलेले आहेत, त्या सर्व कार्य त्याच वेळेस आपण सफल मानू शकतो ज्या वेळेस त्या सर्व कार्यांनी आपण भगवंतांना प्रसन्न करू आपल्या कर्तव्य पार पाडून. आणि जर ते कर्तव्य पार पाडून भगवंतांना आपण प्रसन्न करत नसू तर ते सर्व कार्य काय आहेत? श्रम एव हि केवलम. हे पण 2ऱ्या अध्यायातच सांगितलंय की 2ऱ्या अध्यायाच्या 8व्या श्लोकामध्ये सांगितलंय की धर्मस्वनुष्ठित पुंसां विश्वक्सेन कथासूयः नोत्पादयेत् यदिरतिं श्रम एव हि केवलम. की जर आपल्या ठरवून दिलेल्या वर्णाश्रम व्यवस्थेतल्या कार्याने जर आपण भगवंतांप्रती ऐकण्याची आपल्याला रुची जर उत्पन्न होत नसेल तर सर्व कार्य काय आहेत? श्रम एव हि केवलम, म्हणजे केवळ युजलेस लेबर, म्हणजे ज्या कार्याचा काही उपयोग नाही असे आपले सर्व कार्य आहेत. जर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये ते कार्य अर्पण करत नसू आणि त्या कार्याने जर आपल्याला भगवत भक्तीमध्ये रुची उत्पन्न होत नसेल, भगवंतांना जर आपण प्रसन्न करू शकत नसू. त्यानंतर सांगितलंय की श्रीमद भागवताचा म्हणजे भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्व प्रकारचं मदत आपण आपल्या परीने करायला पाहिजे. आणि शेवटचं आहे की जिथे आपल्याला भक्ती मार्गासाठी अनुकूल असं वातावरण आहे, जिथे भक्ती मार्गाचं पालन करणं हे अनुकूल आहे, सहज शक्य आहे, अशा ठिकाणी अशा वातावरणामध्ये भक्तांनी निवास करावा, अशा वातावरणामध्ये आपण राहावं. याच्यासाठी एक उदाहरण देतो मी की कधी कधी भक्ती मार्गामध्ये येण्याच्या अगोदर कोणी अशा कोणत्या नोकरीमध्ये काम करत असेल
जी की नोकरी भक्ती मार्गासाठी जास्त अनुकूल नाहीये. म्हणजे कोणत्या मद्य तयार करणाऱ्या कंपनीमध्ये कोणी कार्य करत असेल किंवा कोणत्या चुकीच्या धर्माचं नियमांचं जिथे भंग केला जातो, अशा ठिकाणी कोणी कार्य करत असेल, तर या ठिकाणी कार्य करणं राहणं हे आपल्या भक्तीसाठी फारसं अनुकूल नाहीये. तर आपण असं ठिकाण आपल्या कामासाठी, राहण्यासाठी स्वीकारायला पाहिजे, जिथे की भगवत भक्ती पालन करण्यासाठी आपल्याला सहज शक्य व्हावं. आणि जे ऑथॉरिटीज म्हणजे जे काही अधिकारी, जे काही त्या स्तरावरचे लोक आहेत, समाजात काय चालावं काय नाही हे ठरवणारे लॉ मेकर्स, तर त्यांचं कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या धर्माचा धर्मतत्वांचा ज्यांनी ऱ्हास होतो, अशा कार्यांना आळा बसला पाहिजे, अशा कार्यांवर बंदी आली पाहिजे. परंतु आजच्या सरकारमध्ये आपण याच्या विरुद्ध पाहतो की आपल्याला हे माहिती असेल बऱ्याच जणांना, प्रभूजीज माताजीज, की सरकारचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न कुठून येतं, की तंबाखू इत्यादी पदार्थांवर लावलेल्या करांमधून, दारू इत्यादी मद्यांवर लावलेल्या करांमुळे सरकारला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न प्राप्त होतं. परंतु त्या उत्पन्न प्राप्त करण्याच्या नादामध्ये समाजाचा त्याच्यामध्ये ऱ्हास होत जातो. तर सरकारने हे पण टाळणं खूप आवश्यक आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज इथे सांगितलेल्या नियमांवर किंवा त्याच्यावर आपण जी चर्चा केली त्याच्यावर? हरे कृष्ण. प्रभूजी हा माताजी. प्रभूजी, आपण बघितलं आता हे जे सगळे पॉइंट्स बघितले, तर याच्यामधल्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आता लुप्त पावल्या आहेत. तर बरोबर. आपण बोलू शकतो हा कलियुगाचा अधिक प्रभाव आहे तो, जसं इकडे सगळे मुद्दे दिले आहेत त्यानुसार. हो, प्रभाव आहे ते मान्य आहे. परंतु हेही तितकंच खरं, की भागवत हे सांगण्यात आलंय कलियुगाच्या सुरुवातीला, कलियुगातल्या लोकांची पतित अवस्था पाहूनच सांगण्यात आलंय. ठीक आहे. तर आपल्याला जरी हे मुद्दे खूप दूरचे वाटत असतील, तरी हे मुद्दे निश्चित आपल्यासाठीच दिलेले आहेत माताजी. की हो प्रभूजी. हां, की आपण सुरुवातीचा तो श्लोक पण आहे. ज्यावेळेस व्यासदेवांनी कलियुगातल्या लोकांची पतित अवस्था पाहिली, की येणारे जे घडणाऱ्या ज्या धर्माचा ऱ्हास होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व दिलेल्या आहेत भागवतामध्ये विस्तृतरित्या. जर आपण 12वा स्कंद पाहिला, उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला, की पूर्ण जगाच्या इतिहासामध्ये असं कधीच घडलेलं नाही की आई आपल्या मुलाला ठार करेल. सामान्यतः माता ही मुलाची सर्वात जास्त जवळची व्यक्ती, त्याची काळजी घेणारी, रक्षण करणारी समजली जाते. पण भागवतामध्ये सरळ सांगितलंय, की स्त्रियांना आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलांना ठार करण्यासाठी काही वाटणार नाही. आणि आज आपल्याला ती गोष्ट पाहायला मिळत आहे ॲबॉर्शनच्या रूपामध्ये. ॲबॉर्शनच्या रूपामध्ये जिथे की स्त्रिया जन्म होण्या अगोदर बाळाला ठार करायला पण मागे-पुढे पाहत नाहीत. फक्त एका केसमध्ये ॲबॉर्शन अलाउड सांगितलंय शास्त्रामध्ये. जर त्या बाळाच्या वाढण्याने किंवा जन्माच्या वेळी जर आईच्या आरोग्याला काही धोका असेल, तिच्या जीवाला काही धोका असेल, तरच ते शास्त्राप्रमाणे अलाउड आहे. परंतु आजकाल आपण पाहतो सरळ सोपं त्याला सामान्य गोष्ट म्हणून स्वीकारली जाते. पाश्चात्य देशामध्ये तर गर्भपाताला, ॲबॉर्शन पण म्हटलं जात नाही. टिश्यू रिमूव्हल म्हटलं जातं. म्हणजे समाजाची अवस्था इतकी पतित झाली, की त्यांना ते आईच्या पोटामध्ये वाढणारं बाळ, त्याला एक जीव, एक व्यक्ती म्हणून पण स्वीकारायला तयार नाही. त्याला टिश्यू रिमूव्हल म्हणतात. जसं की शरीराचा हवा नसलेला कोणता भाग आहे तो. तर हे पण एक कलियुगाच्या ऱ्हासाचंच एक लक्षण आहे. जे की भागवतात सांगितले 5000 वर्षांपूर्वी, जे आपल्याला आज सत्यामध्ये पाहायला मिळत आहे. आणि बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, की कशाप्रकारे भौतिक लाभासाठी भावा-भावामध्ये, बहीण-भावामध्ये, आई-वडील आणि मुलांमध्ये, नवरा-बायकोंमध्ये इतक्या स्तराला भांडणं जातील, की लोकं एकमेकांच्या जीवावर उठण्यासाठी पण मागे-पुढे बघणार नाहीत.
तर निश्चितच हे आता आपल्याला आत्ता पाहायला मिळत आहे, परंतु भागवतामध्ये 5,000 वर्षांपूर्वी सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्ही म्हणता तसं हे नियम जरी आपल्याला खूप दूरचे वाटत असतील माताजी, प्रभूजी, तरी एक गोष्ट निश्चित आहे, की ह्यांची जी ॲप्लिकेबिलिटी म्हणजे जे कुणासाठी लागू आहेत, तर कलियुगातल्या लोकांसाठीच दिलेले आहेत हे. ठीक आहे का माताजी? हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. आणि जसं मी म्हटलं, की थोडंफार आपण कायद्याला चालून जसं की लग्नाच्या वयाबद्दल आपला कायदा थोडंसं वेगळं सांगतो, की 21 आणि 18 सांगतो. काही हरकत नाही. किमान तेवढं तरी पालन करा. परंतु त्यानंतर भागवतात ज्या प्रकारे गाईडलाईन्स, नियम दिले त्यांचं पालन करा. आणि याचं पालन करण्याने भलं आपलंच आहे. ह्या जन्मात पण आपण सुखी राहू आणि पुढच्या जन्मात पण उत्तम उच्च गती प्राप्त होईल. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. प्रभूजी, अजून एक प्रश्न आहे, विचारू? हा. प्रभूजी, आत्मा जी आहे तिचा एक ठराविक वेळ असतो का भगवंताकडे पोहोचायचा, की जसे कर्म करते त्याच्यानुसार वेळ ठरत जातो? त्याचे उत्तर दोन्हीही आहेत, परंतु जे आपल्याला उपयोगी उत्तर आहे ते सांगू द्या मला, की आपण ज्या प्रकारे भक्ती मार्गामध्ये किंवा भक्ती मार्गाकडे अग्रेसर होण्यासाठी जे कार्य करतो, त्या प्रकारे भगवंत आपलं जे ठरलेली डेस्टिनी, जे प्रारब्ध आहे, त्याला पण बदलू शकतात. ठीक आहे माताजी? तर कर्म अनुसार किती काळ आपण कितपत पडणार आहोत या भौतिक जगामध्ये, अनंत काळासाठी पण पडू शकतो जर आपण इंद्रिय भोगामध्ये लिप्त राहिलो तर. परंतु ज्यावेळेस कोणी व्यक्ती भगवंतांच्या भक्ती मार्गाकडे आकर्षित होतो आणि प्रयत्न करतो, छोटा पण प्रयत्न त्या भक्ती मार्गाचं पालन करण्याचं, त्यावेळेला भगवंत निश्चित त्या व्यक्तीला मदत करतात आणि त्याचं प्रारब्ध पण त्याचप्रमाणे बदलण्यात येतं, जे की त्या भक्ती मार्गासाठी अनुकूल असावं. उत्तर दिलं का मी आपल्याला माताजी? का अजून गोंधळ आहे? हो प्रभूजी, हो आहे ना? प्रभूजी, हो हरे प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. म्हणजे शास्त्रामध्ये इतक्या स्तराला सांगितलंय, की भगवंत एखाद्या व्यक्तीचा जीवनकाळ पण वाढवू शकतात. जर त्या म्हणजे ग्रेस पिरियड ज्याला म्हणतो आपण, की 95% पूर्ण झालेला आहे, केवळ 5% बाकी आहे. तर भगवंत तो काळ पण एक्स्ट्रा देऊ शकतात, जेणेकरून तो व्यक्ती 100% पर्यंत पोहोचावा आणि ह्याच जन्मामध्ये भगवत धामात त्याला परतता यावं. आणि त्याच प्रकारे जे खूप अत्यंत घृणास्पद असे पापकर्म आहेत, ते पापकर्म केल्याने आयुष्य कमी पण होऊ शकतं. ठीक आहे? दोन्ही पण आहे. हो प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. आणि लवकरच थोडी अजून व्यवस्थित व्यवस्था करण्याचा प्रयत्न करेल मी, जेणेकरून आपला हा सेशन रेग्युलरली नियमितपणे मंगळवारी चालावा. हरे कृष्ण. वंश कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण, सादर प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत. हरे कृष्ण.